आदरणीय व्यासपीठ आणि कार्तिका फॅमिलीच्या सर्व विभागातील सन्माननीय मुख्याध्यापिका, त्याचप्रमाणे येथे उपस्थित असणारे माझे ज्ञानी आणि सुज्ञ शिक्षक बंधू आणि भगिनी, महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. कामगार दिनाच्या सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र दिनाचं औचित्य आमच्या सांस्कृतिक सफरच्या प्रमुख सीमा मॅडम यांनी मला सांगितलं 2 दिवसांपूर्वी की तुला महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आठवणींना थोडा उजाळा द्यायचा आहे. परंतु मला महाराष्ट्र, महाराष्ट्र, महा हा जो शब्द आहे महाराष्ट्रामधला तो एवढा महान आहे, एवढा विशाल आहे की फक्त 3 मिनिटामध्ये त्याचा इतिहास सांगणे हे एक अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे 3 मिनिटं, परंतु आपल्याकडे असं काही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की नक्कीच आपल्याला 3 मिनिटं पुरणारी नाही आहे. परंतु आज आपण थोडासा काही मुख्य गोष्टी आहेत ज्या ऐतिहासिक म्हणून महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत त्याचा आपण आज आढावा घेऊ. सर्वप्रथम माझ्या सहकारी बंधू आणि भगिनी, 1960 साली याच दिवशी 1 मेला स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले प्रथम पंतप्रधान होते त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री होते त्यांना सुपूर्द केला. एकाप्रमाणे त्यावेळेस महाराष्ट्राचा जो मंगल कलश आहे त्यांच्याकडे सुपूर्द करत असताना त्यांनी एक महाराष्ट्राची जबाबदारीच यशवंतराव चव्हाण यांना सोपविलेली होती. आणि त्यावेळेस जेव्हा आपण इतिहास म्हणतो तेव्हा इथे एक इंग्लिशमधला प्रॉवर्ब मला सांगावंसं वाटतं की हिस्ट्री शुड बी लर्न्ड इन द लाईट ऑफ प्रेझेंट. ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये बघतो की 1960ला महाराष्ट्र जेव्हा संयुक्त महाराष्ट्र म्हणून आपल्या समोर आलं त्याच दिवशी गुजरात हे सुद्धा राज्य आपल्या समोर आलं होतं. हे आपण नेहमी विसरतो. गुजरात 1960ला 1 मे रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र संयुक्त होत होता त्याच वेळी गुजरात हे राज्य सुद्धा आपल्या समोर एक संयुक्त राज्य म्हणून स्थापन झालं. परंतु 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेस आता इंटरनेट सॅव्ही आपण आहोत, सगळे इंटरनेट सर्फिंग करतो, माहिती काढतो, त्याच वेळेस मी सुद्धा 2 दिवसांपूर्वी थोडीशी माहिती काढत होते. त्यावेळेस मला जाणवलं की गुजरात राज्याचे जे सरकार आहे त्याने गुजरातमध्ये जे काही आतापर्यंत प्रगतीपथावर गुजरात गेला आहे तर त्याचं सगळीकडे माणसापर्यंत आणि घरापर्यंत ते पोहोचावं त्यासाठी अतिशय अतोनात प्रयत्न केलेले आहेत. आणि ते फक्त देशातच नाही परंतु परदेशामध्ये सुद्धा जिथे गुजराती बांधव आहेत त्यांनी माहिती पुस्तिका छापली आणि त्या माहिती पुस्तिकेचं वाटप प्रत्येक घराघरामध्ये कसं जाईल याचा प्रयत्न केला. त्यावेळेस जेव्हा कम्पॅरेटिव्हली आपला महाराष्ट्र राज्य हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस महाराष्ट्र सरकार कुठेतरी कुठेतरी दुबळे वाटले असं मला वाटतं. ज्यावेळेस आपण इतिहास म्हणतो महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होतं, त्याचा उद्देश आज काय होता, तो खरंच फुलफिल झालाय, पूर्ण झालाय का, या सगळ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. आता ऐतिहासिक हे झालं प्रेझेंट आणि पास्ट बद्दल, वर्तमान आणि भूतकाळ महाराष्ट्राचा. परंतु जेव्हा आपण इतिहास म्हणतो त्यावेळेस महाराष्ट्र ही संत ऋषीमुनी यांनी मढलेली आपली भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक विचारवंत, अनेक संत लाभलेले आहेत. त्यांनी आपल्या वाङ्मयाद्वारे अनेक अशा गोष्टी, अशी जी मूल्ये आहेत ती जीवन माणसाच्या जनमानसामध्ये मनात रुजवलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला संत ज्ञानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, त्याचप्रमाणे तुकडोजी महाराज, संत चोखोबा, त्याचप्रमाणे महिलाही नव्हत्या, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यासारखे जे संतांची आपल्याला जी मांदियाळी लाभली ती नक्कीच आपण खूपच सुदैवी आहोत जेणेकरून आपण त्यांची मूल्ये आपल्या जीवनामध्ये जोपासतो. हे झालं संतांबद्दल. परंतु आज ज्यावेळेस
आपला महाराष्ट्र आहे तो ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा असा बघायला गेलं तर महाराष्ट्राचा खूप मोठा आहे. थोडक्यात 3 मिनिटांमध्ये तो सांगण्यासारखा नक्कीच नाहीये. परंतु ज्या वेळेस आपण महाराष्ट्र हा शब्द जेव्हा ऐकतो त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्राचे लाडके पुत्र शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण कधीच विसरू शकत नाही, ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी स्थापना करण्यासाठी अख्खे आयुष्य अर्पण केले, महाराष्ट्रासाठी अर्पण केले. अशा शूरवीर, अशा लाडक्या पुत्राला आपण नक्कीच ओळखू शकत नाही, नक्कीच विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हे नायक आणि विद्वानांचे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये नायक म्हणजे नायक आणि नायिका दोन्ही. नायक जर आपण बघितलं डॉक्टर श्रीराम लागू आहेत, त्यांनी दोन्ही हिंदी आणि मराठी या जगतामध्ये आपलं एक नाव नोंदवलेलं आहे. काशीनाथ घाणेकर झाले असे जे नायक होऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे नायिका, जेव्हा आपण नायिका म्हणतो त्यावेळेस माधुरी दीक्षित त्यांचं नाव काढलं की आपल्याला फक्त महाराष्ट्रच नाही, फक्त भारतच नाही, पण संपूर्ण जगामध्ये माधुरी दीक्षित हे काय आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण विद्वानांबद्दल बोलतो तर विद्वान आपल्या इकडे एक शास्त्रज्ञ आहे डॉक्टर जयंत नारळीकर. त्यांनी आपल्या त्यांच्या रिसर्चद्वारे, त्यांच्या शोध कामाद्वारे फक्त महाराष्ट्रातच नाही, फक्त आपल्या देशातच नाही तर जगामध्ये सुद्धा हा ठसा उमटवलेला आहे. ज्यावेळेस आपण नायक, नायिका आणि विद्वान यांच्या गोष्टी करतो त्यावेळेस नक्कीच आपण क्रिकेटर्स यांच्याबद्दल विसरू शकत नाही. क्रिकेट जगामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर सारखे जे खेळाडू आपल्याला लाभलेले आहेत. तर आपण खरंच खूप धन्य आहोत. अशा प्रकारचे महाराष्ट्राचा आपला एक वारसा आहे. महाराष्ट्र हे एक राज्य. आपल्या माणसाच्या शरीरामध्ये हृदय हे खूप महत्त्वाचं कार्य करणारं अवयव आहे. इथे आपल्याला जर हृदय बंद पडलं, हृदयाने जर काम करणं बंद झालं तर नक्कीच आपलं शरीर थांबेल. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला एक हृदय लाभलेलं आहे. ते हृदय म्हणजे एक राजधानी, प्रत्येक राज्याची राजधानी. राजधानी जर व्यवस्थित असेल तर नक्कीच राज्याचा कारभार सुद्धा व्यवस्थित चालतो. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, अर्थातच ते महाराष्ट्राचं हृदय. आपण इथे बघतोय की महाराष्ट्राचं हृदय खूप मोठं आहे. ज्या वेळेस महाराष्ट्र संयुक्त होण्याच्या आधी, संयुक्त महाराष्ट्र स्थापन होण्याच्या आधी इथे द्विभाषिक लोक राहत होते, गुजराती आणि मराठी. त्याचप्रमाणे काही अजून होते. तो जो ऐतिहासिक वारसा आहे तो आजही जपला जातो. आजही आपण बघतोय की कित्येक जाती, धर्म, द्विभाषीय, अनेक भाष्य लोक मुंबईमध्ये राहतात. मुंबई महाराष्ट्राचं हृदय किती मोठं आहे ना. आताही आपण जर इथे बघितलं तर कित्येक जाती धर्मातील कितीतरी भाषिक लोक इथे गुण्यागोविंदाने वागतात. असा हा माझा महाराष्ट्र देश. त्याच्याबद्दल मी जितकं बोलेन तितकं कमीच आहे आणि तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल फार फार आभारी. धन्यवाद.